तर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतायत. आपण थेट जाऊ. जितेंद्र आव्हाड आहेत. सर, 86वा वाढदिवस. अनेक वेळा आपण या वाढदिवसाला असता, आज ह्या वाढदिवसाचं महत्त्व किती आहे काय सांगा, कशा शुभेच्छा कशा द्याल सुरुवातीला? प्रत्येक वाढदिवसाचं महत्त्व असतंच. लोकांना ऊर्जा मिळते, लोकांना ताकद मिळते आणि महाराष्ट्राचा हा भीष्म पितामह महाराष्ट्राला अजूनही मार्गदर्शन करत राहील, दिशा दाखवत राहील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि ती पूर्ण होते. 2 दिवसापूर्वी ज्यावेळी दिल्लीमध्ये त्यांचा वाढदिवस झाला होता त्यावेळी अनेक महाराष्ट्रातले देशातले नेते, विरोधी पक्ष असेल किंवा तुमच्या पक्षातले असेल किंवा सगळेच हे त्या ठिकाणी उपस्थित होते. यावरून काय दिसतं आपल्याला की देशात अजूनही त्यांच्या एवढा प्रगल्भ, त्यांच्या एवढा मोठा, त्यांच्या इतका संसदीय अनुभव असलेला दुसरा नेताच नाही आहे, त्याच्यामुळे जाणं साहजिक आहे ना. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ते अनेक पदांवर होते. तुम्हाला असे कोणते निर्णय त्यांचे आठवतात ज्याच्यामुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये प्रगती झाली किंवा ते आमूलाग्र बदल झाले? तसे अनेक निर्णय आहेत, सामाजिक निर्णय आहेत, आर्थिक निर्णय आहेत. जसं महिलांचं आरक्षण आलं, मंडळ आयोगाचं अंमलबजावणी झाली, MIDC झाल्या, आर्थिक सबलीकरण झालं, मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा हात लागला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.